तुम्हाला माहित आहे का आम्रखंडाचा इतिहास? हा पदार्थ महाराष्ट्र आणि गुजरातमधून आला आहे. पूर्वी फक्त श्रीखंडच बनवलं जायचं, पण जेव्हा आंब्याचा वापर वेगवेगळ्या पदार्थांमध्ये वाढू लागला तेव्हापासून लोकांनी पारंपरिक श्रीखंडामध्ये आंब्याचा रस मिसळून एक पदार्थ तयार केला आणि त्यातूनच तयार झालं आपलं सर्वांचं आवडतं हे स्वादिष्ट आम्रखंड. आंबा स्पेशल सिरीजच्या आपल्या 5व्या भागामध्ये आज आपण बनवतोय बाहेर मिळतं ना अगदी त्याच चवीचं आम्रखंड. त्यासाठी आंबा कोणता वापरायचा, पातळ होऊ नये म्हणून कोणत्या टिप्स फॉलो करायच्या हे सगळं सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघा. इथे हे 1 किलो दही मी घेतले, घरचं बनवलेलंच दही घेतलेलं आहे. आता एका पातेल्यावरती मी पुरणाची गाळणी ठेवली आणि त्यावर स्वच्छ असा रुमाल अंथरून घेतलाय. हे सगळं दही या रुमालामध्ये घालून याची गाठ बांधायची आहे. पारंपरिकरित्या श्रीखंड किंवा आम्रखंड करताना रात्रभर हे दही अशा प्रकारे टांगून ठेवलं जातं आणि त्याच्यातील सगळं पाणी निघून त्याच्यापासून चक्का तयार होतो आणि त्याच चक्क्यापासून आपण श्रीखंड आम्रखंड बनवत असतो. मीही तेच करते. हे रात्रभर असंच बांधून ठेवणार आहे आणि सगळं पाणी याच्यातलं निघून जाईल, मग आपला चक्का तयार होईल. संपूर्ण रात्रभर मी हे असंच या गाळणीमध्ये ठेवून दिलेलं होतं आणि आता सकाळी उघडून बघते तर दह्यामधील सगळं पाणी या पातेल्यामध्ये जमा झालेले आणि वरती जे शिल्लक राहिले तोच आहे आपला चक्का. यापासूनच आपण आम्रखंड बनवत असतो. बाहेर मिळतं ना त्याच चवीचं आणि त्या टेक्स्चरचं आम्रखंड घरीच बनवण्यासाठीची सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली टिप म्हणजे हा जो चक्का आहे तो छान असा घट्टसर असावा आणि त्याला आंबट वास अजिबात नसावा. जर चक्का आंबट असेल तर आम्रखंडही आंबट होतं आणि तो जर घट्टसर न होता पातळच राहिलेला असेल तर मग आम्रखंडही पातळ होतं, त्यामुळे ती काळजी घ्यायची. तर बघा, परत एकदा पातेल्याच्या वरती ही पुरणाची गाळणी ठेवली आहे आणि त्यामध्ये हा सगळा चक्का घालून असं पळीच्या साह्याने आता वाटून घ्यायचंय. अगदी आपण पुरण वाटतो ना त्याच प्रकारे हे पण वाटून घ्यायचंय. आपण 1 किलो दही घेतलेलं होतं आणि त्या 1 किलो दह्यापासून इथं 350 ग्रॅम इतका चक्का आपल्याला मिळालाय. वाटीने बघितला तर एक मोठी वाटी गच्च भरून इतका मिळाला. आणि बघा, हे सगळं या पुरणाच्या गाळणीतून आपण गाळून घेतलेले. खालच्या बाजूला बरंच लागलेलं असतं, त्यामुळे ते पण काढून घ्यायचं. अजिबात काहीही वाया गेलं नाही पाहिजे. त्यानंतर आपण बाकीची जिन्नस याच्यात घालणार आहे. सगळ्यात आधी ही पिठी साखर घालायची आहे. तर 350 ग्रॅम म्हणजेच एक मोठी वाटी भरून चक्का होता, त्यासाठी मी पाऊण वाटी पिठी साखर घातली आहे आणि पाऊण वाटी हा आंब्याचा गर घालायचे. इथं मी कोणता आंबा वापरलाय आणि आम्रखंडासाठी परफेक्ट आंबा कोणता असतो हे तुम्हाला मी सांगतेच. तोपर्यंत मी ही वेलची पूड आणि जायफळ पूड एकत्रच करून ठेवलेली होती. एक छोटा चमचा ती घातली आणि आता या विस्करच्या साह्याने छान असं विस्क करून घ्यायचंय, म्हणजेच घोटून घ्यायचंय. आम्रखंड पातळ होऊ नये म्हणून दुसरी टीप मी इथं आता सांगते. बरेच जण काय करतात, मिक्सरमध्ये हे बनवायला घेतात आणि त्यामुळेच मग ते पातळ होतं आणि त्याला चवही तितकी भारी येत नाही. म्हणूनच आम्रखंड बनवताना कधीही ते मिक्सरमध्ये न बनवता अशा प्रकारे घोटून आणि पुरणाच्या गाळणीचा वापर करूनच बनवायचं, मग ते परफेक्ट बनतं. तर बघा, थोडंसं विस्क करून झाल्यानंतर परत एकदा आपल्याला हे या गाळणीतून काढून घ्यायचंय आणि ही स्टेप जी आहे ती अजिबात स्किप करू नका. यामुळेच आपल्या आम्रखंडाला एकदम जबरदस्त असं टेक्स्चर येतं आणि खायलाही ते छान असं सिल्की स्मूथ असं लागतं. अगदी एखाद्या मिनिटाचं काम आहे, जास्तीचा काही वेळ लागत नाही. अजून एक महत्त्वाची टिप सांगते मी इथं. एकदम ऑथेंटिक आणि परफेक्ट टेस्टी आम्रखंड होण्यासाठी आंब्याची निवड ही खूप महत्त्वाची असते. तर आपण मगाशी जो घातला तो हापूस आंब्याचा गर होता आणि आम्रखंड बनवताना शक्यतो हापूस आंबाच वापरायचा. अगदीच जर उपलब्ध नाही झाला तर मग केशर आंबा घातला तरीही चालतो, पण जास्त आंबट असलेला किंवा त्यामध्ये धागे जास्त प्रमाणामध्ये असलेला आंबा याच्यामध्ये वापरायचा नाही, त्यामुळे त्याची चव टेक्स्चर तितकं भारी येत नाही. तर इथं बघा, दिसायलाच काय सिल्की स्मूथ असं आपलं हे आम्रखंड दिसायला लागले. आता याच्यामध्ये थोडेसे ड्रायफ्रुट्स घालूया. काजू आणि बदामाचे मी बारीक बारीक असे काप करून घेतले होते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये पिस्ता केशर घालू शकता, पण मला फक्त वेलची आणि जायफळचाच फ्लेवर आवडतो म्हणून मी याच्यामध्ये केशर घातलेलं नाही. तर इथे बघा, बाहेर 300 रुपये किलोने मिळणारं हे आम्रखंड आपण घरच्या घरीच बनवलेलं आहे.
साधारण 1 किलोभराच्या आसपास हे तयार झाले. चव म्हणाल तर परफेक्ट बाहेर मिळते तशीच झाली आहे. तुम्हीही नक्कीच करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि आंब्याच्या अशाच वेगवेगळ्या रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.